सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध, दशक 7वा, समास 8वा. त्याचं नाव आहे श्रवण निरूपण. त्याचा आपण आज थोडक्यात अभ्यास करणार आहोत. श्रवण शब्द सर्वांना परिचित आहे. त्याचा अर्थ आहे ऐकणे. क्रियापद असेल तर ते ऐकणे, आणि जर ते नाम असेल तर त्याला कान असा अर्थ होतो. श्रवण शब्दाचे 2 अर्थ आहेत, कान आणि ज्या कानाने ऐकायचं ते ऐकणे म्हणजे श्रवण करणे. निरूपण त्याचा अर्थ आहे विवरण, वर्णन. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क ऋषी आणि त्यांची पत्नी विदुषी मैत्रेयी यांचा संवाद आहे. त्यात असे म्हटले आहे की न वारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति. न वारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति म्हणजे या जगातल्या सर्व वस्तू आपल्याला आवडतात. त्या वस्तूंसाठी आवडत नाही. ज्या वस्तू आपल्याला आवडतात, सर्व वस्तू त्या वस्तूंसाठी आपल्याला आवडत नाही, तर आपल्या आत्म्यासाठी, स्वतःसाठी त्या आपल्याला आवडतात. असा मोठा महत्त्वाचा निष्कर्ष याज्ञवल्क्यांनी सांगितला. आणि असा आपण प्रत्येक गोष्टी लावू शकतो. नवारे आत्मनस्तु कामाय पत्नीं प्रियं भवति. नवारे आत्मनस्तु कामाय पतीं प्रियं भवति म्हणजे पती आपल्याला आवडतो, पत्नी आवडते, भाऊ आवडतो. जे काही नाते आपल्याला ती आवडतात, कशासाठी? आत्मनस्तु कामाय, स्वतःसाठी आवडतात, आत्म्यासाठी आवडतात, स्वतःच्या फायद्यासाठी आवडतात. मग आपल्याला त्या व्यक्ती आपल्याला आवडतात की नाही, त्या व्यक्तींना आपण आवडतो की नाही, हा विचार नाही करत आपण. फक्त एकच आहे, आपण त्या वस्तू आपल्यासाठी आवडतात हे या ठिकाणी याज्ञवल्क्यांना सांगायचं आहे. आणि शेवटी त्यांनी असं सांगितले, आत्मा वा रे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिधासितव्या. निष्कर्ष काढलेला आहे तो कोणता आहे? आत्मा वा रे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिधासितव्या. याचा अर्थ असा आहे की सर्वात प्रिय असलेला हा आत्माच दर्शनास योग्य आहे. त्याचे श्रवण करावे, मनन करावे, निधिध्यासन करावे म्हणजे पुन्हा पुन्हा ध्यान करावे. आत्मा दर्शनात योग्य आहे म्हणजे जे ब्रह्मतत्व आहे, ब्रह्मवस्तू आहे, आत्मवस्तू आहे, त्यासाठी म्हटलेलं आहे की आपण त्या आत्मवस्तूचे श्रवण करावे. पहिली पायरी जी आहे श्रवण करण्याची आहे. नंतर मनन करावे. जे ऐकलेलं आहे त्याचं आपण मनन करायचं. त्यानंतर निधिध्यासन करावे. त्याचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा ध्यान करावे. श्रवण हा शब्द जो आहे तो श्री समर्थ व्यापक अर्थाने वापरतात. म्हणून त्यांच्या श्रवणाच्या निरूपणात मनन आणि निधिध्यासन हे समाविष्ट आहेत. ही गोष्ट आपण दृढपणे लक्षात ठेवली पाहिजे. ज्ञान मार्ग असो की भक्ती मार्ग असो, योग मार्ग असो की शक्ती मार्ग असो, मार्ग कोणताही असो, मनाची संपूर्ण एकाग्रता होऊन ध्यानावस्था साध्य होणे, ध्यान लागणे, भगवंताचे ध्यान लागणे, तशी अवस्था प्राप्त होणे हे ध्येय असते. ध्यानावस्थेत एकाग्र होणारे मन एकाएकी तयार होत नाही.
आपण बसलो ध्यानाला की लगेच आपलं मन एकाग्र झालं असं होतच नाही. कितीही प्रयत्न केला तरी देखील आपल्याला ते एकाग्र करता येत नाही. परंतु पुढे सांगतात स्वामीजी, त्यासाठी मनावर ध्येयाचे संस्कार करायला लागतात आणि श्रवणाने हे कार्य साध्य होते. परंतु झालेला संस्कार खोल रुतून मनाचा अविभाज्य घटक होण्यासाठी त्या संस्काराचे रवंथ करावे लागते. रवंथ शब्द आपल्याला माहीत आहे, प्राण्यांच्या बाबतीत वापरतात. गाय बैल सारखे जे आहेत ते खाल्ल्यानंतर त्याचं रवंथ करतात, मग त्यांना ते पचतं. तसं या ठिकाणी आपण जे ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे, त्याचं मनन करायचं म्हणजे त्या संस्काराचं रवंथ करायला लागतं. एकच विषय मनात पुष्कळ वेळ घोळवण्याचे कार्य मननाने साधते. रवंथ करण्याचा अर्थ आणखी सोपा सांगितला. एकच विषय मनात पुष्कळ वेळ घोळवण्याचे कार्य मननाने साधते आणि अधिकारी पुरुषाकडून श्रीगुरूंकडून नित्य श्रवण केल्याने, कशाचं? आत्मवस्तूचं, आत्मज्ञानाचं नित्य श्रवण केल्याने मननाला सतत प्रेरणा मिळते, मनन करायला प्रोत्साहन मिळते. त्यांचे शब्द श्रोत्याला प्रस्फुरित करतात. गुरूंचे शब्द आहेत ते श्रोत्यांना प्रस्फुरित करतात. म्हणून परमार्थामध्ये श्रवणाला अत्यंत महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. समर्थ मुनी सांगतात की परमार्थामध्ये 5 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. आपण नीट ऐकूया. आता आपण ऐकतोच आहोत, पण तरी एकाग्र करूया आपलं मन. परमार्थामध्ये श्रवणाला अत्यंत महत्त्व आहे आणि त्याकरता 5 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. पहिली गोष्ट म्हणजे संशय आणि शंका फिटणे. दुसरी गोष्ट दृश्य विश्वाची आसक्ती कमी होणे, मोह कमी होणे. तिसरी गोष्ट भगवंत हवा असे मनापासून वाटणे. अंतःकरणापासून तळमळ वाटली पाहिजे, मला भगवंत हवा. ही तिसरी गोष्ट आहे परमार्थात आवश्यक असलेली. चौथी गोष्ट प्रतिभाशक्ती जागी राहणे. आणि 5वी मन एकाग्र करण्याची कला साध्य होणे. सत्पुरुषांकडून नित्य श्रवण केले असता या सगळ्या गोष्टी अनायासे साधकाला प्राप्त होतात. ज्या योगे, ज्या साधनाच्या योगे समाधान लाभते असे परमार्थाचे महत्त्वाचे साधन म्हणजे श्रवण होय. विरक्ती श्रवणाचे महत्त्व साधन श्रवण आहे, त्याबद्दल शंकाच नाही. श्रवणाने काय काय साध्य होते? आपण श्रवण का करायचं? आपल्याला काय मिळणार आहे? कोणत्या गोष्टी साध्य होणार आहेत? समर्थ उत्तर देतात, श्रवणाने भक्ती स्वाधीन होते. विरक्ती म्हणजे वैराग्य निर्माण होते, जे परमार्थासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि दृश्याची आसक्ती सुटते. आपल्या मनात वैराग्य येत नाही, निर्माण होत नाही. याचं कारण काय? आपलं मन जे आहे दृश्य विश्वामध्ये एवढं गुंतलेलं आहे, एवढी आसक्ती आहे त्या विश्वाबद्दल की आपल्याला तिथून सुटता येत नाही. आपण सोडू शकत नाही. कारण जर आपल्यावर संस्कार नसतील परमार्थाचे तर आपण त्या ठिकाणी गुंतून जातो. परंतु श्रवणाने दृश्याची आसक्ती सुटते. श्रवणाने चित्तशुद्धी घडते, बुद्धीला स्थिरता प्राप्त होते आणि अभिमानाची उपाधी नाहीशी होते. श्रवण केल्याने निश्चय करण्याची शक्ती प्राप्त होते. बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की काही गोष्टी आपल्याला निश्चित करता येत नाही, निश्चय होत नाही मनाचा, बुद्धीचा. परंतु श्रवण केल्याने निश्चय करण्याची शक्ती प्राप्त होते. माझेपणा नष्ट होतो आणि मनाला समाधान येऊ लागते. आपल्याला दारबोधातून हीच गोष्ट सांगतात वारंवार की आपल्या मनाला शाश्वत समाधान पाहिजे, कायमचे समाधान पाहिजे. आणि त्यासाठी आपला माझेपणा, मीपणा
देहबुद्धी नष्ट आली पाहिजे. मग ते कशी येणार? श्रवण केल्याने. सतत श्रवण केल्याने आपला माझेपणा नष्ट होतो आणि मनाला शाश्वत समाधान प्राप्त होते. श्रवणाने शंका निरसन होते. जरी आपण विचारलं नाही आपल्या मनातल्या शंका, तरी देखील आपण ऐकताना आपल्या मनातील शंका निरसन होतात, संशय नाहीसे होतात. अंतरंगातील दोष जाऊन, आपल्या आतमध्ये अनेक दोष आहेत, अनेक विकार आहेत, ते विकार श्रवणाने जाऊन आपल्या स्वभावात बदल घडून येतो. श्रवणाने मन आवरले जाते, मनाला आवरता येते आणि मनाला आवरले की मग आपल्याला समाधान प्राप्त होते. श्रवण केल्याने मी पण मरते. मी पण जे आहे, ज्यामुळे आपण गुंततोय संसारात, ते श्रवण केल्याने मी पण मरते. कारण त्यात सांगितलं जातं की कशा रीतीने आपला मीपणा, अहंकार घालवायचा आहे. अनेक घात टळतात ते श्रवणाने. अनेक प्रकारची संकटे समूळ नाश पावतात. श्रवण केल्याने कार्यसिद्धी जाते, म्हणजे पूर्णत्वाला जाते. समाधी साध्य होते. संत संगतीत राहून श्रवण केले असता आत्मानात्म विवेक कळू लागतो. आपले मन आत्मवस्तूशी तदाकार होऊ लागते. श्रवणानेच आपल्या ज्ञानात भर पडते, प्रज्ञेचा उत्कर्ष होतो आणि इंद्रियाद्वारे सुख भोगण्याची ओढ कमी होते, जी आपल्याकडे आत्ता सध्या आहे, जास्ती आहे. आपण जे सुख भोगण्याचे प्रयत्न करतो ते इंद्रियाद्वारे, परंतु त्यामध्ये सुख नाही. श्रवणाने ही गोष्ट आपल्या लक्षात येते. श्रवण केल्यानेच ब्रह्मविचार कळू लागतो. आपली ज्ञानशक्ती वाढते आणि साधकाला आत्मवस्तू, ब्रह्मवस्तू स्वच्छपणे अनुभवाला येऊ लागते. मन अत्यंत सूक्ष्म झाल्याने आत्मविचाराचे आकलन होऊन अखेर आत्मदर्शन घडते. ते श्रवणामुळे भगवंताच्या अस्तित्वाबद्दल निश्चित बुद्धी प्राप्त होते. सारासार विचार सतत जागृत राहून मला भगवंतच हवा अशी आपल्या मनाला तळमळ लागते. श्रवण केल्याने वाईट संगती सुटते, वासना कमी होते. आयुष्यातील धोकेसुद्धा श्रवणानेच कमी होतात. श्रवणाने मोहाचा नाश होतो. जे षड्विकार आहेत त्यामध्ये हा एक विकार आहे, दोष आहे, मोह. श्रवणाने ऐकल्याने त्याचा नाश होतो. श्रवणाने उत्तम गती म्हणजे सद्गती मिळते. काय करावे व कसे करावे हे माणसाला कळत नाही. श्रवण केल्याशिवाय आपल्याला ही गोष्ट कळत नाही, काय करावे आणि कसे करावे. परंतु श्रवणाने आपल्याला ती गोष्ट कळून येते. चंचल मनाला, अस्थिर मनाला शांती प्राप्त होते. श्रवणासारखी सारभूत गोष्ट नाही. श्रवणाने सर्व काही घडून येते. या संसाराच्या समुद्रातून सुरक्षितपणे पार पडण्यासाठी श्रवणच उपयोगी पडते. हा भवसागर, यामध्ये आपण आलेलो आहोत, आपल्याला यावं लागलेलं आहे. मग यातून आपल्याला पलीकडे जायचं आहे, तर आपल्याला श्रवण केलं पाहिजे. श्रवणानेच आपल्याला पारलौकिक सुख प्राप्त होणार आहे. आत्ता जे आपण सुख भोगतो ते लौकिक सुख आहे, या लोकातलं सुख आहे. पण आपल्याला पारलौकिक शाश्वत सुख भोगायचं आहे. ते श्रवण केल्याने कसं भोगायचं हे आपल्याला कळतं. भगवंताच्या भक्तीचा आरंभ श्रवणातच होतो. प्रवृत्ती किंवा प्रपंच असो, अथवा निवृत्ती किंवा परमार्थ असो, दोन्ही क्षेत्रात श्रवण केल्याने सफलता प्राप्त होते. कोणाकडून तरी ऐकल्याशिवाय आपल्याला कळत नाही. प्रपंचामध्ये देखील आपल्याला एखाद्याकडून काही ऐकलं, श्रवण केलं,
तरच आपल्याला कळतं, अन्यथा कळत नाही. कोणाकडून तरी ऐकल्याशिवाय आपल्याला कळत नाही, ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. म्हणून कोणत्याही मानवी प्रयत्नांचे मूळ श्रवणात आहे. जी गोष्ट आपण जन्मात कधीच ऐकली नाही, त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात संदेह निर्माण होत असतो. म्हणून श्रवणाबरोबर अन्य दुसऱ्या कोणत्याही ज्ञानप्राप्तीच्या साधनेची तुलनाच करता येत नाही. आपल्या मनातले सर्व संदेह, सर्व शंका, सर्व संशय श्रवणाने दूर होतात. म्हणून समर्थ म्हणतात की त्याची तुलना अन्य कोणत्याही ज्ञानप्राप्तीच्या साधनेशी करताच येत नाही. जगामध्ये इतके ज्ञान आहे, इतक्या वस्तू पसरलेल्या आहेत, पण श्रवण केल्याशिवाय ते ज्ञान आपल्या हाती लागत नाही. त्या वस्तूंची आपल्याला माहितीसुद्धा होत नाही. श्रवण नसेल तर सगळीकडे अज्ञानाचा अंधार पसरतो. समर्थ माऊली म्हणतात, पुष्कळ साधने पाहिली, ज्ञानप्राप्तीची पुष्कळ साधने पाहिली, पण श्रवणाची नुसती बरोबरी करू शकेल, श्रवणाची केवळ बरोबरी करू शकेल असे एकही साधन आढळत नाही. 9 प्रकारची भक्ती कशी, 4 प्रकारच्या मुक्ती कोणत्या, सहस्थिती कशी असते, हे श्रवण केल्याशिवाय कळणारच नाही. अध्ययन म्हणजे शिकणे, अध्यापन म्हणजे शिकवणे, यजन, याजन, दान व प्रतिग्रह या 6 कर्मांचे आचरण कसे व्हावे, किंबहुना कसे करावे, पुरश्चरण कसे करायचे असते, सगुण भक्ती कशी करावी, हे सर्व श्रवणानेच समजते. विविध व्रते, दाने, तपे, साधने, योग आणि तीर्थाटने यासारख्या गोष्टींचे ज्ञान श्रवण केल्यानेच होते. नाना विद्या, मानवी शरीराचे ज्ञान, अनेक तत्वाचे ज्ञान, विविध कला आणि ब्रह्मज्ञान हे श्रवणाशिवाय कळणारच नाही. सर्व प्रकारच्या वनस्पती एका पाण्यामुळे वाढतात. सर्व जिवंत प्राणी एका रसापासून उत्पन्न होतात. सर्व जीव एकाच पृथ्वीवर जगतात. सर्वांना एकच सूर्य प्रकाश देतो. सर्व जीवांना एकच वायू जिवंत ठेवतो, त्यांच्याकडून हालचाली करवतो. ज्याला आकाश म्हणतात, अशी जी विशाल पोकळी आहे ती सर्व जीवांसाठी एकच आहे. सर्वांसाठी परब्रह्म हे एकच वसती स्थान आहे, अंतिम स्थान आहे. त्याचप्रमाणे सगळ्या जीवांना मिळून मुख्य साधन कोणते असेल तर ते श्रवणच आहे. या पृथ्वीवर कितीतरी देश आहेत, त्याचप्रमाणे कितीतरी भाषा आहेत, पण या सर्वांना श्रवणाव्यतिरिक्त निराळे साधन नाही. अंतरंगात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य श्रवणात आहे. दुष्ट दुर्जनांची वाईट बुद्धी श्रवणाने नष्ट होते. श्रवणातून मनन आणि मननातून निधिध्यासन उत्पन्न होते आणि निधिध्यासनेतून आत्मसाक्षात्कार घडून येतो. श्रवणाने वैराग्याची पूर्वचिन्हे उमटतात. त्यामुळे जे बद्ध असतात ते मुमुक्षू म्हणतात, कारण त्या ठिकाणी श्रवण केल्यानंतर कळतं की आपण बद्ध आहोत, नाही तर आपल्याला कळत नाही. बद्ध असताना आपण मुमुक्षू कसं व्हायचं हे श्रवणाने कळतं. त्यानंतर जे मुमुक्षू असतात ते साधक बनून अत्यंत निष्ठेने नियमपूर्वक साधना करतात. मुमुक्षूला साधना करावी लागते, मग तो साधक बनतो. ती साधना कशी करायची, नियमपूर्वक कशी करायची ते श्रवणाने समजते आणि श्रवण केल्याने साधकाचा सिद्ध बनतो.
या सर्व अवस्थांचं निरूपण आपण मागच्या काही भागापूर्वी समर्थांच्या मुखातून ऐकलेलं आहे. बद्ध, मोक्षू, साधक आणि सिद्ध या 4 अवस्था काय आहेत त्याच्यावरून आपण ऐकलेलं आहे. तर हे सर्व श्रवणाने साध्य होते. जे मुळातच दुष्ट व चांडाळ असतात ते देखील श्रवणाने पुण्यशील म्हणतात, पुण्यवान म्हणतात. श्रवणाचा तात्काळ अनुभवाला येणारा गुण आहे. इतर जर आपण साधनं केली तर त्याचा आपल्याला अनुभव येण्यासाठी वेळ लागेल, परंतु हा तात्काळ गुण आहे की आपल्याला आपली वृत्तीमध्ये बदलतो, स्वभावात बदलतो. दुष्टात्मा पुण्यात्मा बनतो, तो श्रवणानेच बनतो. श्रवणाचा महिमा अगाध आहे, तो शब्दात वर्णन करून सांगता येत नाही. तीर्थे काय किंवा व्रते काय त्यांचे फळ पुढे भविष्यात केव्हा तरी मिळते, सांगता येत नाही. पण श्रवणाचे तसे नाही. श्रवण केल्याचे फळ उदार नाही. समोर सांगतात त्याचे अगदी हातोहात तत्क्षणी अनुभवाला येते. श्रवण केल्याचे फळ आपल्याला तत्क्षणी अनुभवाला येते. निरनिराळे रोग आहेत, विविध व्याधी आहेत, उत्तम औषधाने त्या बऱ्यासुद्धा होतात. त्याचप्रमाणे श्रवण केल्याने देहबुद्धी तात्काळ मरते असे अनुभवी लोक सांगतात. ज्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे ते सांगतात की श्रवणाने देहबुद्धी मरते. श्रवणाचे महत्त्व कळले तर आपले भाग्य उदयाला येते आणि आपल्याला परमात्म स्वरूपाची अनुभूती येते. जे आपण श्रवण करतो त्याच्या अर्थाकडे लक्ष देणे याला मनन म्हणतात. त्या अर्थावर लक्ष एकाग्र झाले की निधिध्यासन साधते आणि निधिध्यासनाने ब्रह्मसाक्षात्कार होऊन शाश्वत समाधान लाभते. अशा पायऱ्या आहेत समाधान प्राप्त करण्याच्या. आपण सर्वजण देहबुद्धीत राहणारी माणसे, त्यामुळे आपले मन पुन्हा पुन्हा संशयाने ग्रस्त होते. हे खरोखर असं आहे का, तसं होईल का, अनेक शंका असतात, अनेक संशय असतात. त्याचे निरसन होण्यासाठी पुन्हा पुन्हा संतांकडून आपण श्रवण करणे आवश्यकच असते. जेथे परमार्थाचे श्रवण घडत नाही तेथे साधकाने राहूच नये असे समर्थ आग्रहपूर्वक सांगतात. कारण त्या ठिकाणी खरा परमार्थ नसतो. श्रवण नसेल तर आळस बळावतो आणि केलेला परमार्थ बुडतो. संत महात्मे जे सांगतात ते ऐकून त्याचा अर्थ जर बरोबर ध्यानात आला तर मनाला समाधान मिळते आणि मन निस्संदेह निसंशय होऊन जाते. आपल्या स्वस्वरूपाविषयीचा संदेह हाच आपल्या जन्माचे मूळ असतो, पण श्रवण केल्याने तो नष्ट होतो. मी मुक्त आहे या भावनेने जेथे श्रवण मनन नसते तेथे समाधान राहत नाही. मुक्त मनाच्या भावनेचे बंधन तेथे असते. मुमुक्षू असो की साधक असो की सिद्ध असो, तो नित्य श्रवण करीत नसेल तर तो मूर्ख आहे, मूढ आहे. त्यामुळे श्रवण आणि मनन केल्याने चित्तशुद्धी होते हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्या परमार्थ स्थानामध्ये नित्य नियमाने श्रवण चालते त्या ठिकाणी आपण जावे, पण जेथे नित्य नियमाने श्रवण चालत नाही परमार्थाविषयीचे तिथे जाऊ नये. सतत श्रवण केले नाही तर आत्तापर्यंत केलेली साधना वाया जाते. श्रवणामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. सतत आपण श्रवण केले पाहिजे, जराही खंड पडू दिला नाही पाहिजे, म्हणजे आपली साधना फळाला येते. पण जर आपण मध्येच श्रवण करायचं सोडून दिलं, खंड पडला तर साधना वाया जाते, निष्फळ ठरते. म्हणून समर्थ सांगतात की मी येथे
मुद्दाम आवर्जून असे सांगतो की नित्य नियमाने श्रवण करीत जा, मनापासून साधना करा. असे केल्यानंतर नित्य नेमाच्या बळावर तुम्ही संसार सागर निश्चितच तरून जाल. याचा अर्थ आपल्याला मोक्ष जो आहे, मुक्ती जी आहे, ती मुक्ती प्राप्त होईल श्रवणाने, साधनेने. ज्याप्रमाणे एकदा जेवण भागत नाही, पुन्हा पुन्हा आपल्याला जेवण करावे लागते, अन्नाचे सेवन करावेच लागते. एकदाच पाणी पिऊन चालत नाही, पुन्हा पुन्हा पाणी हे प्यावेच लागते. अगदी त्याचप्रमाणे पुन्हा पुन्हा वारंवार अध्यात्माचे, परमात्म वस्तूचे श्रवण मनन करावेच लागते. परंतु केवळ आळसाने जो कोणी श्रवणाची हेळसांड करतो तो स्वहिताला म्हणजे आत्मकल्याणाला म्हणजे आत्मज्ञानाला मुकतो. आळशीपणा सांभाळणे, आळशी अवस्थेत राहणे म्हणजे परमार्थात बुडवणे होय. सारांश, प्रत्येकाने श्रवण केलेच पाहिजे. समर्थ सांगतात, आता जर तुमच्या मनात प्रश्न असेल की श्रवण तरी कसे करावे, कोणत्या ग्रंथांचा अभ्यास करावा, तर त्याचे उत्तर पुढच्या समासात सांगतो. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 7व्या दशकातील श्रवण निरूपण नावाचा हा 8वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.